दिवाळी या सणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झेंडूच्या फुलांची मागणी असते। झेंडूच्या फुलांचं पूजन करणं हे त्या दिवसाचं मोठं महत्त्व असतं। लक्ष्मीपूजनच्या दिवशी हे फुलं हिंगोलीच्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले होते, परंतु याच फुलांना भाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी ही फुलं अक्षरशः हिंगोलीच्या मार्केटमध्ये रस्त्यावर फेकून दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हे बघताय ना, हा फुलांचा खच आहे। हे संपूर्ण फुलं काल शेतकऱ्यांनी या ठिकाणी फेकून दिलेले आहेत, कारण भावच मिळत नव्हता। त्यामुळं या फुलांचं करायचं काय? ज्या शेतकऱ्यांनी कामगार जे ते रोजंदारीनं लावून ही फुलं तोडून आणली होते, त्या कामगारांचा रोज सुद्धा या फुलावर निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी हे संपूर्ण फुलं अशा पद्धतीने रस्त्यावर फेकून दिले आहेत। मी सध्या हिंगोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये आहे। आपण या ठिकाणी सुद्धा बघू शकता, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी हे फुलं फेकून दिले आहेत। कारण दरवर्षी शेतकरी या फुलांची लागवड करून आपले दिवाळीचे स्वप्न बघत असतो, कारण फुलामधून चांगले पैसे मिळतील, दिवाळी साजरी होईल, कुटुंबातील कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना कपडे घेता येतील, या अपेक्षानं शेतकरी या फुलांची लागवड करत असतात। 1000 रुपये खर्च करून या फुलांची जोपासना केली जाते, परंतु जेव्हा तोडणी केल्यानंतर बाजारात ही फुलं आणल्याच्या नंतर काल अक्षरशः 10 रुपये प्रति किलो प्रमाणात सुद्धा कोणी या फुलांची खरेदी करायला तयार नव्हतं। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये भाव घसरले होते आणि हे फुलं नाही तर हे चुराडा झालाय शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा। कारण जे शेतकरी दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर या फुलांची लागवड करत असतात, विक्री करत असतात, ते संपूर्ण फुलं ज्यामधून पैसे मिळेल अशी अपेक्षा होती, ते संपूर्ण फुलं शेतकऱ्यांना भाव नसल्यामुळं ते फुलं शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं रस्त्यावर फेकून द्यावे लागले आहेत। आणि त्यामुळं काल झेंडू जे घेऊन या ठिकाणी शेतकरी आले होते विक्रीसाठी, त्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण स्वप्नांचा चुराडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।